वळूयात पुढच्या बातमीकडे। चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील गिरणा परिसरामध्ये पावसाने आता हजेरी लावली आहे। 25 दिवसांनंतर पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर शेतकऱ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केले आहे। पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरामध्ये वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला। पावसाच्या दीर्घ खंडामुळे कोमेजू लागलेल्या मका, कापूस, तूर आणि सोयाबीन पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन आणि सभा करण्यास बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान आंदोलन असल्यास एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी असेल। त्यानंतर मैदानामध्ये थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागाची तातडीची अधिसूचना या संदर्भात जारी झाली आहे। 29 ऑगस्टपासून खरं तर मनोज जरांगेंचं आंदोलन यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि आंदोलक मुंबईत येण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे आणि ओबीसी नेते मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची शक्यता असताना मुंबईमध्ये आता आंदोलनाबाबत कठोर नियम लागू करण्यात आलेत। आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे। तर आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ 1 दिवसासाठी आणि तीही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे। कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून अंतरवालीमध्ये आंदोलन सुरू करणार आहे। सरकारने ऐकलं नाही तर मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाची पाहणीही केली आहे। दुसरीकडे 1 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेत्यांनीही दिलाय। दोन्ही समाजाकडून आंदोलनाचा इशारा दिलेला असताना गृह विभागाने मुंबईमधील आंदोलनाबाबत नवे नियम लागू केलेत। मुंबईमध्ये फक्त आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असेल। आझाद मैदानावरही आंदोलनासाठी फक्त 1 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी असेल। 6 वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलनाची मुभा असेल। शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाहीये। मोर्चा आणि बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी घालण्याचाही निर्णय आहे। आझाद मैदानावर 5000 आंदोलकांना परवानगी। आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावं आणि तिथूनच निघून जावं। ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास बंदी आहे। पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही। 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर किंवा झेंडा वापरण्यास मनाई असेल। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नको। आझाद मैदानात तंबू, मंडप उभारण्यास पूर्णतः बंदी आहे।